साहेब वाळू आणू देत नाहीत, घर कसं बांधू? घरकुल लाभार्थी चिंतेत. वाळू आणण्यास अडवणूक करू नका, बिरसा फायटरचे तहसीलदारांना निवेदन. अक्राणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना रेती विकत आणण्यासाठी विनाअट परवानगी मिळावी आणि रेती आणण्यास अडवणूक करू नये या मागणीचे निवेदन बिरसा फायटर धडगाव संघटनेच्या वतीने तहसीलदार धडगाव यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, विभागीय अध्यक्ष विजय पावरा, धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी, सचिव मुकेश पावरा, दिलवर पाडवी, वसंत पावरा, केशव वडवी, राहुल ठाकरे, संजय ठाकरे, खुमनसिंग ठाकरे, उदयसिंग पराडके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले की अक्राणी हा आदिवासी बहुल तालुका असून येथे पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना यासारख्या विविध शासकीय योजना अंतर्गत आदिवासी बांधवांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. घर बांधण्यासाठी वीट, सिमेंट, लोखंड, रेती अत्यावश्यक वस्तू असून त्यात रेतीचा मोठा वाटा आहे. मात्र अक्राणी तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती आणण्यास महसूल प्रशासनाकडून मज्जाव करण्यात येत आहे. प्रशासनाकडून विविध कारणे सांगून रेती वाहतूक करणारी वाहने अडवून कार्यवाही केली जात असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकुल लाभार्थ्यांमध्ये आता रेतीशिवाय घर कसं बांधायचं, आम्हाला रेती कोण देणार असे प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. म्हणून तालुक्यातील लाभार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना रेती विकत आणण्यासाठी विनाअट परवानगी देण्यात यावी आणि रेती आणण्यास कोणतीही अडवणूक करू नये अशी मागणी करण्यात आली. अन्यथा बिरसा फायटर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.